स्ट्रासबुर्गची सुंदर रंगीबिरंगी घरं, अप्रतिम कला, आजूबाजूचा शांत आणि हिरवागार निसर्ग, त्याचबरोबर रस्त्यावरून धावणारा ट्रॅम, सायकली आणि ही छोटीशी टुरिस्ट ट्रेन, सगळंच इतकं सुंदर वाटत होतं की इथली मजा शब्दात सांगणं कठीण आहे. माझ्या पाठीमागे जी छोटीशी तुम्ही गाडी पाहत आहात, या गाडीमधून आपल्याला सगळीकडे फिरवलं जातं आणि ती गाडी या सिटी सेंटरची 45 मिनिटाची टूर करते. यामधल्या तुम्हाला सगळ्या टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंटची व्हिजिट केली जाते. अतिशय सुंदर हा प्रवास आपल्याला घडवला जातो आणि म्हणूनच मोह आवरला नाही आणि आम्ही या छोट्याशा ट्रेनचा आनंद घ्यायचा ठरवला. ट्रेनची तिकीटं काढली आणि बाळाची स्ट्रोलर फोल्ड करून मागे ठेवली आणि मग आम्ही आरामात या ट्रेनमध्ये बसलो. आत बसल्या जागेवरूनच स्ट्रासबुर्गमधल्या सुंदर टुरिस्ट अट्रॅक्शन स्पॉटची सफर सुरू होणार होती. थोड्याच वेळात ही छोटी ट्रेन हळूहळू सुरू झाली. छोट्या छोट्या गल्ल्यातून, जुन्या इमारतीच्या मधून आणि फुलांनी सजलेल्या रस्त्यावरून ही ट्रेन आपल्या शहराचं वेगळंच रूप दाखवत होती. खरं सांगायचं तर इथली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथील स्वच्छता आणि शांतता. लोक सायकल, ट्रॅम आणि चालण्याला जास्त प्राधान्य देतात. म्हणूनच एवढ्या मोठ्या शहरात सुद्धा इतकी शांतता आणि ताजी हवा अनुभवायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं आणि नदीकाठचा सुंदर परिसर, हे सगळं पाहताना मन अगदी प्रसन्न होतं. थोड्याच वेळात आम्ही इथल्या ओल्ड कस्टम हाऊसजवळ पोहोचलो. ट्रेनमध्ये दिलेल्या हेडफोनमधून त्या ठिकाणचा इतिहास ऐकत ऐकत आम्ही पुढच्या स्टॉपकडे निघालो. त्यानंतर नदीच्या दुसऱ्या काठावर असलेली लिसी क्लेबर ही ऐतिहासिक शाळा पाहिली. इथे पारंपरिक वास्तुकलेची अप्रतिम झलक पाहायला मिळते. यानंतर ट्रेन आम्हाला नदीकाठच्या असलेल्या प्रसिद्ध बॅरेज वॉबन्सकडे घेऊन गेली. 16व्या शतकात बांधलेलं ऐतिहासिक धरण आणि पूल आजही स्ट्रासबुर्गच्या इतिहासाची आठवण करून देतं. आजूबाजूला वाहणारी इल नदी, त्यावरचे छोटे पूल आणि हिरवागार परिसर पाहताना मन अगदी हरवून जातं. तुम्ही स्ट्रासबुर्गमधले बरेच अट्रॅक्शन पॉईंट या बोटीमधून सुद्धा फिरवून अनुभवू शकता, कारण इल नदी संपूर्ण शहरातून वाहते. पण आमच्यासोबत छोटंसं बाळ असल्यामुळे आम्ही या टुरिस्ट ट्रेनला प्रेफरन्स दिला आणि खरंच हा अनुभव खूपच सुंदर होता. आमचा हा ट्रेन प्रवास संपत आला आणि अचानक हलका पाऊस सुरू झाला, म्हणून आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. स्ट्रासबुर्गमध्ये थोडासा पाऊस पडला आणि संध्याकाळ पण झाली आहे. मी व्हिडिओची सांगता इथेच करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओ. व्हिडिओ संपण्याआधी या कलाकाराची सुंदर कला नक्की पहा.